आज मी बनवते मटर पनीर मशरूम। ठीक आहे, तर कांदा कापून घेते, मशरूम धुवून घेतलेत आणि हे वटाणे आहेत, वटाणे पण धुवून घेतलेत। मशरूम दाखवते तुम्हाला, धुवून कापून घेतले। आता मी कांदा कापते। कांदा कापून घेते, मग तुम्हाला फोन करते। मी बोलली कांदा कापून घेते मग तुम्हाला फोन करते। तेव्हा कांदा कापून घेते मग तुम्हाला दाखवते, ठीक आहे। अरे देवा, कांदा मला कांदा मिक्सरमध्ये दळूनच घेते। कांदा टोमॅटो मिरची दळून घेते मी मिक्सरमध्ये, है ना। चुकून मी कापायला घेतलं होतं, माझी तब्येत ठीक नाही म्हणून मला ना जेवण बनवायचं हे नाही आहे। ह्याच्यात टाकलंय मी थोडंसं तेजपत्ता, काळी मिरी आणि ते लवंग थोडंसं टाकलंय। आता थोडंसं त्यात जिरं पण टाकते। आता टाकूया आपण हे जे केलंय ना कांद्याची पेस्ट, ते मी टाकते ह्याच्यात। दाखवते या, कांद्याची पेस्ट आहे। अद्रक लसूणची पण पेस्ट टाकूया आपण। फ्रीजचा दरवाजा का बंद होत नाही काही कळत नाही। अद्रक लसूणची पेस्ट मला ना येत नाही रेसिपी, तरी मी आपल्या अंदाजाने बनवते आहे। तर मला हे कळत नाही की आता मी कांदा तर टाकलाय पण डायरेक्ट त्याच्यामध्ये हे देवा डायरेक्ट त्याच्यामध्ये का अद्रक लसूणची पेस्ट टाकू काय? या अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे, थोडासा कांदा तळून। जेवढं प्रॉपर मला बनवता येत नाही, मी आपल्या अंदाजाने बनवते आहे। काय माहिती कसं लागेल, त्याला थोडं वास जाईपर्यंत। आता ही टोमॅटोची प्युरी टाकूया आपण, ठीक आहे। थोड्याशा मिरच्या आणि टोमॅटो हे दळलाय मी मिक्सरमध्ये। ह्याला आता चांगलं मिक्स करून थोडंसं चांगलं तेल वेगळं होईपर्यंत हे करते। हे ह्याच्यामध्ये ना मशरूम टाकते मी। मशरूम आहे ना, मी हे नव्हते केले, काय बोलतात ते, पाण्यामध्ये ना टाकले नव्हते, म्हणजे उकळून नाही घेतले। तर मी आता ते टाकते, गरम पाणी केलं, कारण की ते घाणीमध्ये येतात ना मशरूम। दिसते का मी, का तोंडावर लाईट येतो? ओयो, हे थोड्या वेळ ठेवते याच्यामध्ये। त्याची घाण वगैरे असेल ना ते निघून जाईल। गरम मसाला, धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च आणि हळद आणि थोडी जिरा पावडर चांगला परतूया आता याला। इथे आता मी वटाणे शिजवून घेतलेत आणि ही आपली ग्रेव्ही पण छान झाली आहे। तर आता मी हे वटाणे ह्याच्यामध्ये टाकणार आणि हे मशरूम शिजवून घेतलेले आणि हे पनीर आहे ते पण कापून घेणार। ओके, आता मी ह्याच्यात मशरूम, वटाणे आणि पनीर सगळं टाकलं आहे। तर मिक्स करूया आपण हे। थोडंसं दही पण टाकले मी ह्याच्यामध्ये। दहीने जरा कसं कन्सिस्टन्सी जरा त्याची थोडी थिक होईल। अरे फेटून टाकायचं होतं दही, मी तसंच टाकलं डायरेक्ट। थोडी कसुरी मेथी टाकली आहे मी ह्याच्यात। कसं लागतं काय माहिती।
दिसायला तर दिसतंय चांगलं. आता फक्त त्याच्यामध्ये एकच इन्ग्रेडियंट राहिला तो टाकायचा, ते म्हणजे फ्रेश क्रीम. आता टाकूया फ्रेश क्रीम. खूप सारी फ्रेश क्रीम टाक. आणि कशी ग्रेव्ही जरा असं थिक रिच वाटते ना. जरा पनीर असल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकतोच क्रीम. हे बॉक्स ना हलवून घ्यायचं नाही तर ह्यातलं सगळं पाणी पाणीच पडतं माहिती आहे. कशी वाटली भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. अजून देवाला नैवेद्य ठेवायचं आहे. तर इथे आपली भाजी बनवून तयार आहे. कशी वाटते मला सांगा. क्रीमी मटर मशरूम पनीर. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली. मी पहिल्यांदा बनवली आहे आणि टेस्ट पण करून तुम्हाला दाखवते. ओके, झालं मटर पनीर मशरूम बनवून. एवढं आठवायला लागतं. मटर पनीर मटर पनीर मशरूम बनवून झालं आहे. आता मी वाट बघते आहे. माझी बहीण ती बोलली की, मी तिला बोलली प्लीज तू चपात्या करून घेऊन ये ना. ती आली होती ना घरी, तर ती बोलली की मला कंटाळा येतो चपात्या करायला, मला येत नाही, मला बनवायला जमत नाही. तर ती मला बोलली की मी ठीक आहे मी घेऊन येते चपाती बनवून. मग ती चपाती आणेल आता. मग मी तेव्हा देवाला नैवेद्य ठेवीन आणि तेव्हा मग मी खाईन आणि मग टेस्ट करून तुम्हाला सांगेन कसं बनलं ते. ठीक आहे. मी पहिल्यांदा बनवलं ॲक्च्युली. मला काही एवढं त्याचं रेसिपी माहिती पण नव्हती ना. मी यूट्यूबमध्ये पण नाही बघितलं. मी माझ्या मनानेच बनवली. कांदा टमाटर मिरची दळून आणि त्याला मसाला भाजून त्याच्यात आपल्या मनाप्रमाणे सुखे मसाले ॲड करून पावडर मसाले आणि थोडी क्रीम टाकली, दही थोडंसं, कसुरी मेथी, बस. हाय, हे बघा कोण आलंय. हाय बोल. हाय हाय बोला अमो. चला तर आम्ही आता जेवणार आहे. ती आली आहे. चपात्या घेऊन दाखव ग चपात्या तुझ्या. एवढा डबा भरून चपात्या घेऊन आली आहे ती. ठीक आहे. आम्ही देवाला दिवाबत्ती केली. आता आम्ही लोक खातो. दे मला एक चपाती. कशी बनी है भाजी? टेस्ट हमारा कैसी लगी है बताओ जरा. हिंदी में बोलो चलेगा. खूप छान बनी आहे. तर मी टेस्ट करून बघते. थंड तर नाही झालं ना. कुठे सरकू गए काय. आता खाऊन बघते. चांगली तिखट नाही काय नाही. एकदम मीठ वगैरे पण चांगलं. पहिल्यांदाच बनवली. चांगली आहे. आता खाते मी. बाय. बाय बोलो. बाय.